गोष्ट मैत्रीण. राणी नावाची एक मुलगी होती. ती तिच्या आजोळी राहायची. एक छोटंसं गाव होतं. तिथे तिचे आजी आजोबा, काका काकू, त्यांची मुलं असे सगळे राहत होते. राणीचे आई बाबा शहरात राहायचे. शहरातला खर्च भागत नाही म्हणून त्यांनी राणीला गावाकडे ठेवलं होतं. राणीला खूप लहान वयात आईबाबापासून लांब राहावं लागलं. ती त्यांना खूप मिस करायची. तेही तिला खूप मिस करत होते. पण परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना तसं करावं लागलं. राणी खूप धाडशी होती. दिसायला तर खूप सुंदर होती. सगळ्यांशी प्रेमाने वागायची. तिचा स्वभाव खूप चांगला होता. कोणाशी भांडत नव्हती. कोणाला उलट बोलत नव्हती. सर्वाची काळजी घ्यायची. सर्वाचा आदर करायची. तसेच सगळं गाव तिचे खूप लाड करायचे. गावातील लोक तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून खूप आनंदी व्हायचे. तिच्या वर्गात ती सगळ्यात हुशार होती. तिचे शिक्षक तिचा खूप लाड करायचे. तिचे खूप मित्रमैत्रिणी होत्या. कारण ती सगळ्यांशी चांगली वागत होती. तिला फक्त एवढंच माहीत होतं की सगळ्यांना आनंदी ठेवायचं. कोणाकोणाला त्रास झालेला तिला आवडत नव्हतं. ती प्रत्येकाला मदत करायची. तिची एक मैत्रीण होती कोमल. तिचे आईबाबा नव्हते. त्यामुळे राणीला तिची खूप दया यायची. कोमलच्या घरचे तिला खूप त्रास देत होते. ती रोज राणीला सांगायची की तिच्या घरी तिच्याशी कसे वागतात. राणी खूप हळवी होती. तिचे आईबाबाही शहरात राहत होते ना. त्यामुळे तिचीही काहीशी तशीच अवस्था होती. तिची काकू त्यांची मुलगी हे राणीला खूप त्रास देत होती. पण राणीला कोमलचं वाईट इतकंच वाटत होतं की राणीचे आईबाबा कधी कधी तिला भेटायला यायची. पण कोमलचं तसं नव्हतं. ती तिच्या आईबाबांशी कधीच भेटू शकत नव्हती. त्यामुळे तिला खूप त्रास होत होता. पण त्या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या एकमेकांसोबत सगळं शेअर करत होत्या. राणी कोमलची खूप मदत करायची. तिच्या बाबांनी तिच्यासाठी काही आणलं की ती ते कोमलसोबत शेअर करत होती. तिची अभ्यासात मदत करायची. तिचे कपडे, चप्पल अशा वस्तू ती बाबांकडून मागून घ्यायची आणि तिला द्यायची. राणी आणि कोमलची मैत्री खूप सुंदर होती. निखळ, निस्वार्थ होती. मैत्री कशी असावी याचा कोणाला जर धडा घ्यायचा असेल तर त्यांनी राणी आणि कोमलची मैत्री पाहावी. राणीसारखी मैत्रीण जर सर्वाकडे असती तर जगात कोणालाच काही दुःख राहिलं नसतं. प्रत्येक व्यक्ती राणीसारखी असावी. प्रेमळ, निस्वार्थ, आनंदी, सर्वाची मदत करणारी.